नमस्कार, मी किरण. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. या वर्षावास मालिकेतील पुष्प 8वे आज रविवार दिनांक 25/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता सेक्टर 24 उल्वे नोड येथील दत्त वात्सल्य या संकुलात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेच्या महिला उपाध्यक्षा आयुनी मनीषा आहिरेताई हे करत असताना शाखेचे अध्यक्ष आयु संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयुनी आदरणीय ज्योतिताई सकपाळ यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे अनित्य, अध्यात्म आणि दुःख याविषयी अभ्यासू वृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली. कार्यक्रमानंतर अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आयु दत्तू कांबळे व त्यांच्या धम्मपत्नी आयुनी वत्सला दत्तू कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगल कामना व्यक्त करण्यात आली. तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम वॉर्ड शाखेचे संरक्षण सचिव सन्माननीय अरविंद खरात यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सदरच्या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अध्यक्ष सुनील कांबळे, सरचिटणीस संजय गायकवाड, पनवेल तालुका महिला कमिटी कोषाध्यक्ष अश्विनी खंडागळे, संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष संतोष गाडे, संरक्षण सचिव गोविंद जाधव, प्रचार पर्यटन सचिव वसंत सुर्वे, संघटक रवींद्र चितळे, संघटक निलेश जाधव, ऑडिटर राजेंद्र मोहिते, पर्यटन उपाध्यक्ष प्रकाशजी जोशी इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने बुद्ध वचने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते. विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग शाखा प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावले, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, खजिनदार सतीश कांबळे, महिला सचिवा शीतल नरवाडे, संरक्षण सचिव अरविंद खरात, कर्तव्यपर समता सैनिक देवानंद कांबळे, प्रवीण नरवाडे, प्रदीप जाधव, वसंतू सुर्वे, प्रकाश जोशी, बौद्धाचारी उत्तम जागते, सुहास कांबळे, स्मित गायकवाड, राजेंद्र गंभीरे, जेसी सोनावणे, राहुल चोरमल, अमोल कोकाटे, प्रतीक कोकाटे, अनिता कोकाटे, गोदावरी कोकाटे, अशोक कोकाटे, सोहम खंडागळे, करण लाट्यू, समता सैनिक व वंचित बहुजन आघाडी तसेच शुभम खंडागळे, कृष्णा केदारे, महादेव गंगावणे, बापूराव जाधव, संतोष गायकवाड, रोशन सोनावणे, अंश गांगुर्डे, नाना खंडागळे, भारत भीमराव अवसरमल, बाबूराव कांबळे, आदेश सावंत, अनिल कीर्तने, राजेंद्र गंभीरे, संजय रामचंद्र गायकवाड, गौतम मोरे, सुनीता कांबळे, गुलाब खंडागळे, उज्ज्वला सोनारे, अनिता वावळे, सानप आजी, शकुंतला साळवे, संगीता खरे, अपेक्षा जाधव, वर्षा खरात, सुमन कांबळे, काजल राधेश्याम भगत, रमा कांबळे, स्वीटी कांबळे, ज्योती पाचपांडे, रक्षा कांबळे, दीक्षा कांबळे, दर्शना पाचपांडे, आरुष सोनारे, ऋतिक, मनोज जागते, आर्यन कांबळे, अद्विका नरवाडे, अन्वी खंडागळे, राधेश्याम भगत, अनिल कीर्तने, अशोक वाघमारे, सदाशिव कांबळे, उत्तम साळवे, राहुल गायकवाड, बाबूराव कांबळे इत्यादी उपासक उपासिका उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्म संस्कारविधी पद्धतीस अनुसरून समाजासाठी समाज प्रबोधनाचे भरीव कार्य उभारणारे प्रज्ञावंत विभाग शाखेतील बौद्धाचार्य आयु उत्तम जागते साहेब व आयु सदाशिव कांबळे साहेब यांना विभाग शाखेकडून धम्मरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेले राजेंद्र साळवे, उत्तम जागते, आयु कृष्णा केदारे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे, पनवेल, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा.
आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद।
जिजाऊ, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या कार्यास्मृतीस माझा पंचाम प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्र अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित उपासक, उपासिका, बाल बालक व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर सर्वांना माझा सविनय जय भीम. आता लगेचच आपण महापुरुषांच्या प्रतिमेचे आजच्या कार्यक्रमाने आज आपण वर्षावास मालिकेचे 8वे पुष्प गुंफत असताना इथे उपस्थित विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर, उपासक, उपासिका, बालक, बालबालिका या सर्वांचे मी शब्दसुमराने स्वागत करते. कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर थोडक्यात मांडते. कार्यक्रम छोटा असो या मोठा, सर्वात प्रथम इथे अध्यक्षांची निवड होईल. तदनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, बौद्ध संस्कार विधी पार पाडला जाईल. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे, प्रमुख वक्त्यांचे स्वागत होईल व आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या आपल्याला त्यांच्या नियोजित विषयावर मार्गदर्शन करतील व तदनंतर आजचे अल्पोपहार दाते, भोजन दाते दत्तू कांबळे, आदरणीय दत्तू कांबळे व परिवाराप्रती आपण आशीर्वाद दातेच्या माध्यमातून मंगल कामना व्यक्त करणार आहोत व तदनंतर आभार प्रदर्शन व सर्वोत्तर होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. जय भीम. संस्कृतीप्रमाणे आपल्याला असं सांगितलं जातं की या पृथ्वीचा रचयिता अशी आत्यात अशी कोणतीतरी शक्ती आहे की जिच्या आज्ञेने हे जग चालतं. परंतु सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष केलेल्या चिंतनातून हे जगाला दाखवून दिलं की हे जग चालण्यासाठी कुठल्याही आज्ञेत अशी शक्तीची गरज नाही. तर पृथ्वी, आग, तेज आणि वायू असे 4 घटक एकत्र आल्यानंतर जीवसृष्टीची निर्मिती होते. हा विज्ञानावर आधारित विषय आहे. तर धम्म आणि विज्ञान हा विषय तुम्हाला पुढच्या रविवारी सांगण्यात येईल. तर या विषयाशीच आधारित असा तो विषय आहे. तर पुढच्या रविवारी तुम्ही विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञानाचा संबंध कशा प्रकारे बौद्ध धर्माशी जोडला गेलेला आहे हा विषय त्यात येणार आहे. ते मी या ठिकाणी सांगणार नाही. तर अशा पद्धतीने इतर धर्मगुरूंचे जे मत आहे ते सिद्धार्थ गौतमाने स्वतःवर चिंतन मनन करून, स्वतःवर आत्मपरीक्षण करून हे साध्य केलं की या जगामध्ये कुठलीही गोष्ट अनित्य नाही. सृष्टीमध्ये ज्या काही घडामोडी होतात या नित्य नाही आहेत तर अनित्य आहेत. जसं की जगद्गुरु शास्त्रोक्ती तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचारून कार्यक्रमाचं त्रिवार वंदन. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून विभाग क्रमांक 4 उल्वेनोड या ठिकाणी हे जे वर्षावास मालिकेचं 8वं पुष्प गुंफलं जाते ती तुम्हा आम्हा सर्वांची मातृत्व संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि सध्याचे त्या सौरिष्य त्यांच्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि सप्त सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या सुद्धा धम्म मंगल कार्यास माझा सविनय जय भीम. या ठिकाणी पनवेल रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्याचा जो प्रामुख्याने कार्यरत असणारा जो विभाग आहे तो म्हणजे विभाग क्रमांक 4. या विभाग क्रमांक 4 मध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी वर्षावास मालिकेचं जे पुष्प गुंफलं जातं ते खास करून म्हणजे आपल्या गव्हाणकोपर किंवा मग उल्यामध्ये आपलं असणारं जे वाहनला जे असणारं बुद्ध विहार या ठिकाणी. परंतु प्रथमच आपण थोडंसं बाहेर निघलेलो आहोत आणि जनमानसामध्ये आपण संमिलित होण्यासाठी जनमानसाला सम्मिलित करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी जे दत्त वात्सल्य जे संकुल आहे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी अध्यक्षांनी फार असं चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचे फलश्रुत आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. या ठिकाणी बसलेले बरेच असे व्यक्ती आहेत की ते सन्माननीय आहेत, आदरणीय आहेत आणि सरकारी असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत आहात. परंतु ज्या पद्धतीने इतर लोकांनी पोट भरण्यासाठी आपण कापड कष्ट करतो आणि पोट भरल्याच्या नंतर सुस्त झाल्याच्या नंतर
त्यांना बाबासाहेब आठवत नाही, परंतु आपल्यापैकी अशी जाणकार मंडळी इकडे आहे की जे आपलं स्वतःचं उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालू असताना बाबासाहेबांचं काहीतरी आपल्याला देणं आहे या उद्देशानं हे धम्म चळवळीमध्ये आपण आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सर्वांचं या ठिकाणी पनवेल तालुक्याच्या वतीनं स्वागत करत असताना या कांबळे परिवार जे आहे, हे कांबळे परिवारांचे जे ज्येष्ठ पुत्र संतोष कांबळे हे पनवेल तालुक्याच्या बॉडीवरती कार्यरत असताना त्यांचं आपल्यातून निघून झालं. या परिवाराचं फार मोठं असं उपकार या पनवेल तालुक्याच्या मुख्य जडणघडणीवरती या विभागाचा आहे. कारण आमचे गायकवाड गुरुजी असतील किंवा आपले गव्हाण कोपरचे कांबळे गुरुजी असतील, ही जी का त्यावेळची म्हणजे भैयासाहेब असताना या चळवळीमध्ये ज्यांनी प्रामुख्याने पनवेलमध्ये हे धम्माचं रोपटं रुजवण्याचं किंवा लावण्याचं जे काम केलेले, तर ही फाउंडर मेंबर आहेत. आणि या लोकांचा पाहून संतोष खंडागळे सारखे किंवा मग आमचे धनंजय कांबळे गुरुजी यांच्यासारखी आणि इतर जी काही मंडळी आहेत ती ही तरुण मंडळी या धम्म कार्यामध्ये अग्रेसर झालेली आहे. आणि ह्यासाठीच आपण या धम्म चळवळीमध्ये असताना आपण ह्या कार्यक्रमाला याच उद्देशाने उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे किंवा संमिलित होणं गरजेचं आहे की ही जी परंपरा आहे ही आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचायला पाहिजे. नाहीतर अनेक मार्ग असे झालेले आहेत की त्या ठिकाणी आपली मुलं जाऊन फसतात. हे होऊ नये. जगातील सर्वश्रेष्ठ जो धम्म आहे तो बोधिसत्वाने आपल्याला दिलेला आहे आणि त्यांनी जो मार्ग दिलेला तो सर्वश्रेष्ठच आहे. त्याचं अनुकरण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमल तसं सतत आपण करत राहायचं आहे आणि तरच आपली खऱ्या अर्थानं सर्व अंगाने प्रगती होऊ शकते. नाहीतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या जरी सबळ झालेला असाल तरी पण तुम्हाला लाख रुपयाच्या गाद्यावरती झोप येणार नाही. परंतु तुम्ही या धम्म चळवळीमध्ये असाल तर तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये तुम्हाला चांगली मस्तपैकी झोप लागेल. असं या धम्माचं खऱ्या अर्थानं योगदान आहे आपल्या सर्वांसाठी बाबासाहेबांचं. आणि ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण आपल्याला जे काही जमते त्या पद्धतीने आपण मदत करत असतो. इथं मी प्रामुख्याने सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की वर्षाव संपत्तीच्या 1-4 दिवस अगोदर दसरा हा आपला प्रामुख्याने दिवस महत्वाचा दिवस आहे आपल्या लोक सर्वांच्या जीवनामधला. त्या दिवसाच्या अनुषंगाने आपण पनवेल तालुक्यामध्ये जे बाबासाहेबांचा पूर्ण श्रेष्ठीकरण जे फुटलंय त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत असतो. कार्यक्रम थोडा खर्चिक असतो परंतु विभाग शाखेतून त्याला सहभागी व्हायचंय. शांत चित्तेने त्यांच्या प्रति मंगल कामना करायची. सपतियो विभजतु सपरोगो विनश्यतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समीक्षतु सबे पुरे तु चित्त संकल्पा चंदोपणारसो यथा आयु आरोग्य संपत्ति सर्व संपत्ति में वच ततो निपाण संपत्ति इनिनाति समीक्षतु. साधु साधु साधु. सर्वांनी पंचांग प्रणाम करायचे. पुष्प अर्पण करा आणि पंचांग प्रणाम करा. आपल्या या पुण्यकर्माच्या ठिकाणी आपलं मंगल हो. सर्वांनी पंचांग प्रणाम करायचं. संपूर्ण विश्वाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाता, बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस माझा त्रिवार अभिवादन.
तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या द्वितीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय हिंद. मित्रांनो, आज वर्षाचा 8वा दिवस संपन्न करण्यासाठी आपण इथं उपस्थित झालो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या आज आपणाला मिळालेल्या प्रमुख वक्त्या सन्माननीय ज्योतिताई सकपाळ यांनी आपल्या व्यस्त कार्यशैलीतून आपल्याला जे टाइम दिलेला आहे त्या ताईंचं आणि पनवेलवरून आलेले सर्व अध्यक्ष महोदय आणि सर्व कार्यकारिणी यांनी आपल्याला त्यांचं अनोळ टाइम दिलं. त्यांनी त्यांच्यासाठी मी म्हणू इच्छितो की ऋणी आहोत आम्ही आपले, ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दशून्याचा हार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दशून्याचा हार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी, अनमोल वेळ दिलात आम्हासाठी. आज मानतो आपले आभार, आज मानतो आपले आभार. तर नेक्स्ट आपले संस्थेचे अध्यक्ष महोदय यांनी आपल्या मनोगतातून आपल्यासाठी सर्वांच्यासाठी जे मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्या सन्माननीय गांगोडे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजचे जे दानदाते सन्माननीय दत्तू कांबळे परिवार यांनी जे दान देऊन भोजनदान देऊन जे त्यांनी दान परिमता पूर्ण केली त्या दत्तू कांबळे परिवाराचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजचे समता सैनिक दलाचे श्री देवानंद कांबळे यांनी आपली जी कर्तव्यपद आपली जी ड्युटी निभावली आहे त्या देवानंद कांबळेंचे मनापासून आणि शाखेच्या वतीनं आभार मानतो आहे. तसेच आपल्या शाखेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र आणि कष्ट घेतलेले आहे. कारण आजच्याच दिवशी अजून एक कार्यक्रम आमचा संपन्न होण्यासाठी तिकडे गेलेला आहे आणि आम्हाला अशी काळजी वाटत होती की आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती मिळतील आहे का नाही, परंतु आम्ही सर्वांनी भरपूर प्रयत्न केला आणि सर्वांना उपस्थित करण्याची विनंती केली. आपण सर्वजण इथे आलात त्यामुळे आपल्या सर्वांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि आपला एवढं म्हणू इच्छितो संपला कार्यक्रम जरी शब्द नाही संपलेले, संपला कार्यक्रम जरी शब्द नाही संपलेले, रसिका राहू दे ध्यानी होती, रसिका राहू दे ध्यानी होती. जे काही तिथे ऐकलेले ताईंनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे ते आपण मनामध्ये ठेवायला पाहिजे आणि त्याचं आपण या आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि संपल्यानंतर हा कार्यक्रम सांगता होईल कार्यक्रमाची असं मी जाहीर करतो. में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जय मंगल. नाथि में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जय मंगल. नाथि में शरणं संघो में शरणं वरं एतेन सच्चवसेन होतु मे जय मंगल. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. उपस्थित सर्वांचे